मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढलेला आहे आणि या संपूर्ण आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांच्या निशाण्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले। त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भाजपतील मराठा आमदार सरसावलेले दिसत आहेत। आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि नरेंद्र पाटलांना बॅनरबाजीच्या माध्यमातून डिवसलेलं पाहायला मिळते। बघूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। इतिहास लक्षात ठेवतात, शिवासाहेब लक्षात ठेवत नाही, याची आठवण करून देण्याचं काम आम्ही या बॅनरच्या माध्यमातून केलेलं आहे की त्याला ते बोर्ड चिटकून स्वतःची आले असं दाखवायचं सवय लागली। आरक्षणासाठी सुरू झालेला लढा जरांगे विरुद्ध भाजपा अशा मार्गावर येऊन ठेपलाय आणि याला कारण ठरलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर असणं। त्याच पार्श्वभूमीवर भाजपानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मुंबई नवी मुंबईमध्ये बॅनरबाजी केली आहे। इतिहास शिव्यांना नव्हे तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो अशा भाषेत जरांगेंवर पलटवार करण्यात आलाय। या बॅनरवर भाजपा आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचं नाव आहे। इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, ते आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असा आशय या बॅनरवर झळकलाय। तुम्ही ज्या पद्धतीमध्ये आईच्या शिव्या दिला त्याचा आम्ही निषेध करतो आणि जर ज्या पद्धतीमध्ये तुम्ही जर दिलगिरी व्यक्त केली नाही तर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल। परंतु मी त्यांचं देखील आभार मानतो की त्यांनी तात्काळ संध्याकाळी त्या बाबतीतली त्यांच्या तोंडून अपशब्द निघाल्याची दिलगिरी व्यक्त केली, त्यामुळे तो विषय संपला। आणि महाराष्ट्राला संस्कृती आहे, परंपरा आहे। महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेमध्ये लोक इतिहास लक्षात ठेवतात, शिवासाहेब लक्षात ठेवत नाही, याची आठवण करून देण्याचं काम आम्ही या बॅनरच्या माध्यमातून केलेलं आहे। एखादं आंदोलन करायला लागलं की त्याला ते बोर्ड चिटकून स्वतःची आले असं दाखवायचं सवय लागली। करायचं कमी आणि दाखवायचं जास्त, ही त्यांना सवय पहिल्यापासून। ते संबंधित लोकांची काय मागणी आहे, आंदोलन कशासाठी, त्यांचे काय वेदना आहेत, काय मागण्या आहेत, आपण कशा सोडवायच्या याच्यावर नाही विचार करत ते। त्याचा विरुद्ध दिशेचा विचार करते, म्हणजे इतक्या उलट्या खोपडीचे विरुद्ध दिशेचा विचार करते, विरुद्ध दिशा। आपण एक मागितलं की वेगळंच सांगणार। मराठा समाजाला सरसकट आरक्षण न मिळण्यासाठी जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरतात। रविवारी बीडमध्ये झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये बोलताना जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आता भाजपा नेते सरसावलेले असून जरांगे पाटील यांच्यावर अक्षरशः तुटून पडतायत। महायुती सरकारला 51% मतं मिळाली, हा देवेंद्र फडणवीसांवरचा विश्वास आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जरांगेंना सुनावलंय। या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना नेमकं देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे, देवेंद्रजीबद्दल एकेरी बोलणे, देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना 14 कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे, 3,17,00,000 मतं घेऊन जे सरकार निवडून आलं आहे, 237 आमदार घेऊन जे सरकार निवडून आलं आहे, असा सरकारचा अत्यंत महत्वाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता, म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मराठा नाहीये का, ही चूक आहे का? खऱ्या अर्थाने ही चूक आहे का? त्यांना टार्गेट करणे ही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे। तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा काढून टाका। बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही। पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस राजकीय करिअर बर्बाद करणारे असतील तुमचे। योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची। तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा, हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत, ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये धडकतायत। कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे। त्यामुळे आता भाजपानं हिंदू कार्ड बाहेर काढलंय। हिंदूंच्या सणांमध्ये खोडा घालण्याचं काम जरांगे पाटील करत असल्याची टीका आता केली जाते।
आंदोलन करण्याकरता कुणाची ना नाही, परंतु मुंबईमध्ये तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक चौकाचौकात हा सण साजरा होतो. अशावेळी मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून, राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून 4 दिवस आंदोलन उशिरा करता आलं असतं, एवढंच सरकारचं म्हणणं होतं. सरकारने आता परवानगी दिली आहे, त्यामुळं आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्या करतात आहे. आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच. आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय? आम्हाला कारण ते सांगायचे. आणि तवा अडथळा आणला तवा अंतरवलीत नव्हता गणपती बसलेला, तवा नव्हता गणपती. तवा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीच्या डोक्या फोडायची? आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार. तुम्हाला कळाले तर लक्ष्म्या बसल्या होत्या तवा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच आहेत तुम्ही. नोटा लक्ष्म्या बसल्या असून आय माय लक्ष्मीला हल्लं तुम्ही. 2 वर्षांपूर्वी जेव्हा जरांगेंनी अंतरवारी सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी पहिलं आमरण उपोषण सुरू केलं, मात्र त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर हे आंदोलन चिघळलं. तेव्हापासून जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आले. महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये ना एकनाथ शिंदेंवर टीका केली ना अजित पवारांवर, आणि आता तर जरांगे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणून बुजून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून केला जातोय. परिणामी आरक्षणाच्या लढाईला जरांगे पाटील विरुद्ध भाजपाचं स्वरूप येणार का, हा सवाल उपस्थित होतोय. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.